राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाने ढाप्यांच्या कामांच्या आकडेवारीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी जोरदार पलटवार केलाय। ज्यांना मिळालेले पत्र समजलेच नाही त्यांना काय बोलावे। आम्ही 750 ढाबे मोजून दाखवायला तयार आहोत। विरोधकांनीही 4000 कोटी रुपयांच्या विकास कामांचा हिशोब द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। काळे गटाच्या वतीनं पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेल्या ढाप्यांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। यावर प्रतिक्रिया देताना पराग संधान म्हणाले की विरोधकांनी दाखवलेली तत्परता जर 4000 कोटींच्या विकास कामांचा हिशोब देताना दाखवली असती तर आनंद झाला असता। आम्ही केलेले प्रत्येक काम दाखवण्यास तयार आहोत। आजही मी आणि आमचे नगरसेवक 750 ढाबे मोजून दाखवण्यास तयार आहोत। मात्र विरोधकांनी 4000 कोटी रुपयांचा विकास दाखवावा। आम्ही तोंड उघडलं आणि पेनड्राईव्ह मधील माहिती बाहेर काढली तर अनेक गोष्टी समोर येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। आणि मी त्यांना हे आव्हान करतो का याच्या आधी यांनी एक पत्रकार परिषदेत हे सांगितलं होतं का आमचे काम करत नाही। हे स्वतः येऊन स्वतः काम करताय। हे स्वतः यांनी मागणी केलेले स्ट्रीट लाईट लावले, ढापे टाकले, पाण्याचे कनेक्शन झाले, खराब पाणी आलं त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन ते रिपेअर करून दिलं। याच्यापेक्षा काय काम करायचं? स्वच्छतेचं काम चालू आहे। आजपासून आमचे सभापती वैभवजी आढाव यांच्या वार्डापासून फवारणी चालू होते आणि 2-3 दिवसात आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बिपिनदादा कोल्हे यांचा 21 जून रोजी वाढदिवस आहे। त्यानिमित्त सर्व शहरामध्ये स्वच्छता अभियान घेतो आणि त्याची पण लवकर 1-2-3 दिवसात आम्ही सुरुवात करणार आहोत। असं देखील सांगितलं की कालच्या पत्रकार परिषदेत जी तुम्ही 1.5 तासाची पत्रकार परिषद घेतली ती फक्त आमदार आशुतोष काळेंनी कामं मंजूर करून आणली त्यावरच तुम्ही पत्रकार मी त्यांना चॅलेंज करतो का त्या पत्रकार परिषदेत आम्ही कुठेही श्रेय घेतले नाही। आम्ही फक्त बंद पडलेले कामं चालू केले। आम्हाला श्रेय घ्यायचे नाही, आम्हाला जनतेची कामं करायची आहे। कारण ते त्यांचा चष्माच पिवळा, त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं। मग त्यांना एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।